फुलांच्या मध्ये त्यांची कार सापडली। गेल्या 6 दिवसांपासून 4 मित्रांचा शोध सुरू होता। त्यातल्या 4 पैकी चिंतन बुधचा मृतदेह नीरा नदीच्या पात्रातच सापडला होता। तर आज गाडीचा शोध लागला आणि त्यातच साहिल कुरेशी, प्रणव लेले आणि श्रुतिका चंदवानी या 3 मित्रांचा मृतदेह असल्याचं दिसून आलंय। 1 नोव्हेंबर पासून हे 4ही मित्र गायब होते। 5 दिवस त्यांचा काही पत्ता न लागल्यामुळे अनेक तर्कवितर्क लढवले जात होते। मात्र आता या प्रकरणाचं गूढ उघडलं गेलंय। आणि आपण ह्याच संदर्भात अधिक माहिती घेऊया आमचे पुण्याचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे यांच्याकडून। अरुण, आता सगळं प्रकरण समोर आलेलं आहे, गूढ उलगडलं गेलेलं आहे। नक्कीच मधुरा, म्हणजे खरं तर 1 तारखेपासून हे सगळे म्हणजे 3 तरुण आणि त्यांची सहकारी मैत्रीण जी होती तरुणी, ते चौघे बेपत्ता होते आणि स्वाभाविकपणे त्यांचा शोध लागत नसल्यामुळे त्यांचं काय ते आहेत कुठे, त्यांचे फोनही बंद लागत होते, त्यांच्या गाडीचा काही तपास नव्हता। त्यामुळे नेमकं काय झालं त्यांचं ते अशा सगळ्या संदर्भात वेगवेगळ्या शंका, वेगवेगळ्या शक्यता वर्तवण्यात येत होत्या। मात्र अखेर आज आता काही वेळापूर्वीच नीरा नदीच्या पाण्यामध्ये त्यांची गाडी सापडली आणि ती गाडी वरती काढण्यात आलेली आहे। त्या गाडीमध्ये 3घांचे मृतदेह हे आढळून आलेले आहेत। या कालच त्यांच्यापैकी एक जण चिंतन बुध जो त्यांचा सहकारी होता त्याचा मृतदेह कालच नदी पात्रात आढळून आला होता। त्यामुळे नदी पात्रातच त्यांची गाडीला अपघात होऊन त्यांची गाडी नदी पात्रात नदीमध्ये पडली असावी अशी शक्यता व्यक्त करण्यात येत होती आणि त्यानुसार कालपासून हे सगळं शोध मोहीम सुरू होती। एनडीआरएफचे जवान आणि स्थानिक जे मच्छीमार आहेत त्यांच्या मदतीनं हे शोध काम सुरू होतं आणि आज अखेर त्या सगळ्यांच्या मार्फत ती गाडी बाहेर काढण्यात आली आणि गाडीमध्ये उर्वरित 3घांचे देखील मृतदेह बाहेर काढले गेले। नक्कीच अरुण, संपूर्ण म्हणजे तर्कवितर्क जे लावले जात होते त्याच्यावरती आज पूर्ण विराम मिळालेला आहे आणि हे सगळे मृतदेह सापडलेले आहेत ह्या 4ही मित्रांचे। धन्यवाद ह्या संपूर्ण माहितीबद्दल। झी 24 तास, एक पाऊल पुढे।